31 जानेवारी 1920 या ऐतिहासिक दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या मुक्यांना, इथल्या बहुजनांना, अस्पृश्यांना, स्त्रियांना आवाज दिला आणि त्यांना सांगितलं तुम्ही मूकनायक आहात. आणि बाबासाहेबांनी आपलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं मूकनायक 31 जानेवारी 1920 या दिवशी. इथल्या व्यवस्थेमधल्या प्रस्थापित मीडियामध्ये इथल्या बहुजनांना, अस्पृश्यांच्या वृत्ताला स्थान नाही. 20 मे 1927 या दिवशी बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेब लिहितात मूकनायक सुरू केल्यानंतर तत्कालीन प्रस्थापित वृत्तपत्र असणाऱ्या केसरीला आम्ही विनंती केली की आम्ही मूकनायक सुरू केलं याची जाहिरात तुमच्या पेपरमध्ये छापा. पण टिळकांच्या केसरीनं मूकनायक आलाय ह्याची जाहिरात छापायला सुद्धा आमच्याकडे जागा नाही असं उत्तर दिलं. बघा, पैसे घेऊन जाहिरात ही न छापणारी माध्यमं आपल्या वेदना छापत असतील का? तर अजिबात नाही. आणि हेच ओळखून बाबासाहेब म्हणतात ज्या चळवळीला आपलं वृत्तपत्र नसतं त्यांची अवस्था ही पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते. आणि म्हणून वृत्तपत्राची गरज बाबासाहेबांनी ओळखली आणि बाबासाहेबांनी सुरू केला मूकनायक. बाबासाहेब मूकनायकच्या मुखपृष्ठावर लिहितात काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुकयाची जाण, सार्थक लाजून नव्हे हित. म्हणजे लाजून हित होणार नाही, मग काय करावं लागेल? आम्हाला विद्रोह करावा लागेल. आणि हा विद्रोहाचा वारसा वसा कुठून घेत आहेत? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओळींमधून. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या ओळी बाबासाहेब आपल्या मूकनायकच्या मुखपृष्ठावर छापतात आणि मूकनायकामधून इथल्या वंचितांच्या, शोषितांच्या वेदना, व्यथा, कथा मांडतात, आवाज उठवतायत आणि त्या मुक्यांना नायक करतात. मूकनायकाच्या वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांना सदिच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान.